मित्रांनो, सगळ्यात पहिला आपल्याला त्यांनी दिलेली आहे सूट आणि 720 रुपयांना विकली जाते. तर जर एखादी विक्री किंमत दिली असते, गोविंद लक्ष दे बेटा, एखादी जेव्हा विक्री किंमत दिली असते आणि सूट दिली असते तर आपल्याला छापील किंमत काढता येते. कारण तुम्हाला माहिती आहे की छापील किंमत ही नेहमी, ठीक आहे, छापील किंमत म्हणजे डिस्काउंट सूट ही नेहमी छापील किमतीवर काढल्या जाते. मग कितीची सूट? 10% सूट दिली आहे म्हणजे डिस्काउंट दिला, म्हणजे हे किती होईल? 90 भागीला 100 इज इक्वल टू 720. म्हणजे आपल्याला काय भेटेल अरे बेटा? आपल्याला भेटेल आहे छापील किंमत म्हणजे मार्क प्राइस भेटेल आहे. तर सगळ्यात पहिलं या क्वेश्चन मध्ये आपल्याला छापील किंमत काढावं लागते. यू गॉट माय पॉइंट ऑर नॉट? ठीक आहे. मग बघा आता याला जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं एकदम आरामात, इथे असं नाही की आपण पेड बॅच मध्ये आपण काही वेगळं शिकवतो किंवा इकडे, ठीक आहे, आपली शिकवण्याची पद्धत तीच आहे, एकदम आरामात शिकवतोय आपण. ठीक आहे. 0 0 गेट कॅन्सल, 9×8 = 72 म्हणजे हे किती येणार? 800. करेक्ट आहे, 800. मग ही काय झाली रे बेटा? छापील किंमत. मग आता बघा, ज्या दुकानात फिक्स रेट असतो, लक्ष द्या, ज्या दुकानात कल्पेश फिक्स रेट असतो तिथे काय म्हणतो? भाई कुछ भी कम नहीं होगा. मग आता पुढचं तेच म्हटलेलं आहे की खुर्चीची खरेदी किंमत 640 रुपये आहे, जर ती छापील किमतीला विकली गेली, म्हणजेच याचा अर्थ काय रे? शेकडा नफा शेकडा तोटा काढताना आपल्याकडे खरेदी किंमत किंवा विक्री किंमत पाहिजे, पण इथे छापील किंमत हीच विक्री किंमत आहे. यू यू गॉट माय पॉइंट? का छापील किंमत हीच का विक्री किंमत आहे? कारण त्याने पुढे काय म्हटलेलं आहे? छापील किमतीला विकली गेली. म्हणजे मी याला असं म्हणू शकतो का दिस इज विक्री किंमत? बरेच लोकांना हा डाऊट येतो इथे. फिक्स रेट वाला कहानी है कि जितनी भाई एमआरपी है उतने में ही बेच रहा हो, डिस्काउंट डिस्काउंट कुछ नहीं, मतलब अभी वाले इसमें सुरुवातीला त्याने दिला त्या प्राइसवर. ठीक आहे. आता बघा, मग आता कसं करणार? आपल्याला शेकडा नफा काढायचा आपल्याला. नफ्याची टक्केवारी कशी काढणार? विक्री किंमत, आता जो थोड्या वेळ पूर्वी यूज केला, खरेदी किंमत निशान, बरेच लोक चुकीचं उत्तर देत आहेत, खरेदी किंमत गुणीला 100. मग इथे किती रे? 800 वजा 640 खरेदी किंमत दिली आहे बघा, भागीला 640 गुणीला 100 म्हणजे हे किती होणार? 160 भागीला 640 गुणीला 100 1664 म्हणजे 1/4 आणि 25/100 म्हणजे उत्तर किती येणार आहे? 25%. कीप इट सिंपल. समजलं का?